तुम्ही म्हणजे मागच्या जन्मामध्ये पाप केलं म्हणून हा जन्म तुम्हाला मिळाला आणि या जन्मातून तुम्हाला मुक्ती मिळाली पाहिजे, पुनर्जन्म न होण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल. तर त्यांनी सांगितलं बस चतुर्याम संवाद जो आहे त्यांचा तो एक प्रकारचे एक जसा आपण काय म्हणते त्याला वशावास करतो तसा त्यांचा तो चतुर्याम संवाद असते. तसा तो जर तुम्ही केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे बुद्ध म्हणतात बाबासाहेब यांनी लिहून ठेवलं की काय करावं लागेल, माणसाला तपश्चर्याच करावं लागेल, माणसाला संन्यासात जीवन जगावं लागेल. आणि जर माणूस संन्यासात जीवन जगला तर मग माणसाच्या सगळ्या सहस्कृती व कामना यांचा जो बिमोड होऊन त्याला पूर्ण दास्य करावं लागेल. म्हणजे ज्याच्या सहज प्रवृत्ती ज्या आहेत, सहज प्रवृत्ती म्हणजे माणसाच्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत, सहज प्रवृत्ती याचा अर्थ असा की माणसाला जेवण करावं लागते, माणसाला झोप आवश्यक आहे, माणसाला जीवन जगताना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याला म्हणतात सहज प्रवृत्ती. त्याच्यामध्ये लग्न करणे ही सुद्धा सहज प्रवृत्तीचा भाग आला. या सगळ्या सहज प्रवृत्ती ज्या आहेत त्या सहज प्रवृत्तीला सोडून द्यायला लागेल आणि मग काय होतं एक प्रकारे गुलाममध्ये. म्हणून त्याचं तत्वज्ञान सुद्धा अमान्य झालेलं आहे. याप्रमाणे तत्वज्ञानाने स्त्रीला कोणताही जीवन मार्ग स्वतःला पटला नाही. हताश असा या विचारी माणसाने हे विचार आहेत असेच त्याला वाटले, म्हणून त्याने या बाबतीत अन्यत्र प्रकारचा शोध घेण्याचे ठरवले. म्हणजे हे जे 62 विचारधारा होत्या त्या 62 विचारधारापैकीच्या महत्वाच्या 6 विचारधारा आहेत त्या सगळ्या 6 विचारधारा या ठिकाणी बुद्धानं सगळ्या नाकारल्या. कारण त्याच्यामुळे जे आदर्श समाजव्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे, नीती तत्वावर चालणारी जी समाजव्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे, नीती तत्वावर चालणारी समाजव्यवस्था निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून बुद्धानं ते तत्वज्ञान सुद्धा नाकारलेलं आहे. अशा प्रकारे आपला जो 6वा भाग आहे पहिल्या खंडातला तो सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. त्याच्यामध्ये बुद्धाच्या समकालीनामध्ये फक्त हा एकच प्रकरण आहे. त्याच्यामध्ये जे 62 विचारधारा त्यापैकी 6 विचारधारांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला आहे. तर आता उद्या आपण या खंडातला शेवटचा भाग 7वा भाग पाहणार आहोत. तो म्हणजे साम्य आणि भेद. म्हणजे बुद्धाने काय स्वीकारलं काय नाकारलं, म्हणजे आतापर्यंत बुद्धाने ज्या ज्या विचारधारेचा अभ्यास केला, ज्या ज्या गोष्टींचा अभ्यास केला त्या सगळ्या गोष्टींचं काही स्वीकारलं काही नाकारलं आणि स्वतःच काहीतरी तत्वज्ञान मांडलं. याचा अभ्यास होता बुद्धाने. म्हणजे उद्याच्या पाठामध्ये आपण करणार आहोत. हा थोडा नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं. साधु साधु साधु. तथागत भगवान बुद्ध की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतीय संविधानाचा जय भीम. नमस्कार, धन्यवाद. पुन्हा आपल्या विचार प्रवाह या YouTube चॅनलवर ज्या ज्या सन्माननीय सद्गृहस्थांनी हे चॅनल आपण पाहिलं आणि आजच्या प्रवचनाचा लाभ घेतला, आजच्या ग्रंथपठाचा लाभ घेतला, त्यांना पुन्हा अशी विनंती करतो की त्यांनी ही लिंक आपल्या जवळच्या लोकांना शेअर करावी आणि पुन्हा आपलं जे चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करावं, त्याच्यावर कमेंट करावी, काही सूचना असल्या की त्या आम्हाला सांगितल्या तरी चालतील. आणि आपल्याला दररोज वेळेवर 9 वाजता नोटिफिकेशन मिळण्यासाठी हे आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे. पुन्हा सर्वांना विनंती करण्यात येत आहे. पुन्हा भेटूया उद्या 9 वाजता. धन्यवाद. Like